ज्यावेळी महाविकास आघाडी होती त्यावेळी हिंदू हृदय सम्राट हा पण शब्द ते उच्चारत नव्हते. त्यामुळे किती त्यांच्या आहारी गेलेत आणि त्यांच्या दबावाखाली ते काम करत आहेत हे दिसून येत. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकात जाऊन त्यांना पण त्यांनी वंदन केलेलं आहे. केवळ राहुल गांधीला आवडणार नाही म्हणून अनिल देसाई हे केवळ निमित्त मात्र आहे. त्यांच्या मागे खऱ्या अर्थाने काँग्रेसचा चेहरा आहे आणि ही विचारांची लढाई आहे. आणि उभाटाचे नेते हे स्वतःच्या स्वार्थासाठी धार्मिक तेढ निर्माण करत आहेत आणि विनाकारण आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या द्वेष निर्माण करण्याकरता वक्तव्य करत आहेत. नमस्कार, महा MTV मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. 4 टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातील 35 लोकसभा मतदारसंघांसाठी निवडणूक पार पडले. 5व्या टप्प्यामध्ये 20 मेला उरलेल्या 13 मतदारसंघांसाठी निवडणूक पार पडणार आहे. यामध्ये मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या राजधानीबरोबरच देशातील एक महत्त्वाचं शहर आहे, त्यामुळे सर्वच पक्षांनी या 6 लोकसभा मतदारसंघांसाठी कंबर कसली आहे. यातीलच एक दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ. याच मतदारसंघामध्ये शिवसैनिकांसाठी श्रद्धास्थान असलेलं शिवसेना भवन सुद्धा आहे. आणि याच लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे आपल्यासोबत आहेत. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार राहुलजी, महा MTV मध्ये आपलं स्वागत आहे. निवडणुकीसाठी मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत आणि प्रचारासाठी 1 ते 2 दिवस फक्त शिल्लक आहेत. तर कसं वातावरण आहे आणि प्रचार कसा सुरू? वातावरण खूप अत्यंत चांगलं आहे, कारण मला लवकर उमेदवारी घोषित केल्यामुळे मला प्रचारासाठी खूप वेळ मिळालेला आणि गेले 10 वर्ष माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम केल्यामुळे केंद्र सरकारच्या ज्या विभिन्न योजना आहेत त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवल्यामुळे ह्या मतदारसंघात प्रचाराच्या दरम्यान खूप फायदा होत आहे. आणि जी भूमिका माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली, शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे न्यायचे, शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करायचं, त्या भूमिकेला आम्ही पाठिंबा दिला. ती भूमिका पण मतदारसंघातील लोकांना मान्य आहे, कारण शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे नेण्याचं जर काम करत असेल तर ते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी. शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करण्याचं काम जर कोण करत असेल तर ते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी. कारण मोदीजींनी यापूर्वी शिवसेना प्रमुखांचं जे अयोध्यामध्ये भव्य राम मंदिराचं स्वप्न होतं ते पूर्ण केलेलं आहे. 370 कलम रद्द करण्याचा निर्णय ते पण स्वप्न पूर्ण केलं आहे आणि भविष्यात समान नागरी कायद्याचं पण स्वप्न पूर्ण करतील. म्हणून या मतदारसंघातील लोकांचा प्रतिसाद मला जास्त आहे. मी घेतलेली भूमिका शिवसेना प्रमुखांच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत जाण्याची आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम करण्याची, ती भूमिका लोकांनी मान्य केली आहे. एका बाजूला अतिश्रीमंतांच्या टोलेजंग इमारती असतील आणि दुसरीकडे चेंबूर सारखी, गोवंडी सारखी झोपडपट्टीचा भाग आहे. असा संमिश्र लोकवस्ती असलेला हा भाग आहे. आणि शिवसैनिकांसाठी श्रद्धास्थान असलेलं शिवसेना भवन पण इथे. आणि उद्धव ठाकरेंनी तुमच्या समोर त्यांचे निकटवर्तीय समजले जाणारे अनिल देसाईंना उमेदवारी दिली. तर त्यांचं आव्हान तुम्हाला काय आव्हान समजता का? तुम्हाला त्याबद्दल काय? नाही, उभाटाचे उमेदवार अनिल देसाई यांचं आव्हान मी मानतच नाही, कारण अनिल देसाई हे केवळ निमित्त मात्र आहे. त्यांच्या मागे खऱ्या अर्थाने काँग्रेसचा चेहरा आहे आणि ही विचारांची लढाई आहे. आम्ही शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन पुढे जात आहोत आणि अनिल देसाई हे काँग्रेसच्या विचारांचा पाठिंब्याने त्या ठिकाणी उभे आहेत. आणि ज्या काँग्रेसने शिवसेना प्रमुखांच्या विचारांच्या विरुद्ध काम केलं, अयोध्या मंदिर राम मंदिराच्या बाबतीत विरोधी भूमिका, 370 कलमच्या बाबतीत विरोधी भूमिका, समान नागरी कायद्याच्या बाबतीत विरोधी भूमिका आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पदोपदी त्यांनी अपमान केलेला आहे, अशा विचारधारेबरोबर अनिल देसाई असल्या कारणामुळे या मतदारसंघातील लोक त्यांना स्वीकारणार नाहीये. आणि मी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा नेहमीच सन्मान केलेला आहे. त्यांच्या विचार पुढे घेऊन जातोय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन जातोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित होऊन काम करतो आणि शिवसेना प्रमुख आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श मानून काम करत असल्या कारणामुळे या मतदारसंघातील लोक माझ्या पाठीशी नेहमी उभं राहतात. सर, शिवाजी पार्कची धूळ हा प्रश्न या भागामध्ये खूप महत्वाचा आहे. त्यासाठी तुम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठका केलात, याआधी काम केलं, पण सतत त्याबद्दल नागरिकांकडनं चर्चा होत असते. तोडगा काढण्याचा प्रयत्न किंवा या समस्येवर लोक आपल्याकडे येत असतात. आणि अनिल देसाई पण आपल्या प्रचारामध्ये हा मुद्दा प्रामुख्याने घेत आहेत. तर या प्रश्नाकडे कसं बघताय? या प्रश्नाकडे छत्रपती शिवाजी पार्क मध्ये जे धुळीचं साम्राज्य होत आहे त्याचं कारण म्हणजे उभाटाचे त्यावेळेचे जे नेते होते
त्यांनी जबरदस्तीने कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून तिकडे जास्तीचा भराव मातीचा टाकल्यामुळे हा धुळीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. महानगरपालिका आयुक्त असेल किंवा सहाय्यक महानगरपालिका आयुक्त यांना वेळोवेळी आम्ही आता सूचना दिलेल्या आहेत. काही प्रायोगिक तत्वावर प्रयोग करण्यात आले, परंतु त्यात एवढे यश प्राप्त झालं नाही. परंतु आता सहाय्यक महानगरपालिका आयुक्त आणि महाराष्ट्र पोलीस कंट्रोल बोर्ड या दोघांच्या जॉईंट त्यांनी ऍक्शन आता त्या ठिकाणी घेत आहेत. आणि माझ्या माहितीप्रमाणे पावसाळ्यापूर्वी तिथला धुळीचा प्रश्न मार्गी लागेल हा मला संपूर्णतः विश्वास आहे. त्यामुळे शिवाजी पार्कच्या विषयावर बोलण्याचा अधिकार उबाटाच्या उमेदवाराला अजिबात नाहीये. आणखीन एक महत्वाचा मुद्दा या मतदारसंघातला आहे तो हिंदमाता परिसरातील वॉटर लॉगिंगचा जो प्रश्न आहे तोही खूप महत्वाचा आहे. नागरिकांना अनेक समस्या आहेत, त्यावर तोडगा काढण्यासाठी नेहमी प्रयत्न होतात, पण त्यावर कायमस्वरूपी उपाय असा काय आतापर्यंत होऊ शकलेला नाही. तर त्यासाठी तुम्ही कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी काय तुमचं प्लॅनिंग? आपल्याला माहित नसेल, हिंदमाताचा पाणी साचण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्याकरता कायमस्वरूपी तोडगा यापूर्वीच काढलेला आहे. आणि कायमस्वरूपी तोडग्याच्या नुसार त्या ठिकाणी अंडरग्राऊंड टँक पूर्ण बनवून आणि ते वॉटर प्रेशर मेंटेन करून दुसऱ्या टँकमध्ये त्याचा डिस्चार्ज करून ते पंपिंग स्टेशनला कनेक्ट करण्याचा प्रोजेक्ट यापूर्वीच पूर्ण झालेला आहे. आणि गेल्या 1-2 वर्षापासून हिंदमाता परिसरात वॉटर लॉगिंगचा प्रॉब्लेम आता होत नाहीये. गांधी मार्केटच्या इकडे पण वॉटर लॉगिंगचा प्रॉब्लेम नाहीये. तर मुंबई शहरात ज्या ज्या ठिकाणी वॉटर लॉगिंग होते त्या ठिकाणी हिंदमाताच्या धर्तीवरच आता अंडरग्राऊंड टँक बनवून त्याचा वॉटर डिस्चार्जची सिस्टीम करण्याचा प्रयोग आता करण्यात येणार आहे. धारावी पुनर्वसन हा जो मुद्दा आहे हा या मतदारसंघातल्या प्रचाराचा केंद्रबिंदू ठरतोय. धारावीतील मतं सुद्धा खूप निर्णायक ठरतील या ठिकाणी. आणि समोरचे जे उमेदवार आहेत त्यांनी म्हणजे विशेष करून उद्धव ठाकरेंनी धारावी पुनर्वसनाला विरोध केला, पण तिथल्या लोकांच्या समस्या काय आहेत आणि तो जो त्यांच्याकडून विरोध होतोय याच्याकडे तुम्ही कसं पाहता? धारावीतल्या स्थानिक लोकांना विकास हवाय, त्यांना त्यांचं स्वतःचं मालकीचं घर हवंय. 20-25 वर्ष हा प्रोजेक्ट रखडल्यामुळे लोकांमध्ये नैराश्य आहे. त्यामुळे आणि माझा जन्मच धारावीचा असल्या कारणामुळे आणि मी स्वतः सिव्हिल इंजिनियर असल्या कारणामुळे धारावीचा प्रोजेक्ट यशस्वी करून दाखवेल हे लोकांना मी आश्वासन दिलेलं आहे. आणि लोकांचा पण माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे कोणी किती राजकारण केलं, आदरणीय उद्धव साहेब करतात, स्थानिक आमदार करतात, परंतु लोक त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही. लोकांना विकास हवाय आणि तो विकास येणाऱ्या 5 वर्षात मी पूर्ण करेल असं त्यांना ग्वाही दिलेली आहे. आणि त्याच्यावर विश्वास ठेवून धारावीकर माझ्या पाठीशी आहे. 2014 मध्ये पण मला धारावीला लीड मिळाला होता. 2019ला कमी फरकाने त्या ठिकाणी मताधिक्यचा फरक दिसून येतो. पण आता 2024च्या निवडणुकीत सर्वात जास्त जर लीड असेल तर तो मला धारावी मिळेल आणि तो लीड हा विकासाला समर्पित असणार. सर, कोविड-19च्या कालावधीमध्ये तुम्ही जे धारावीच्या परिसरामध्ये काम केलं होतं त्याचा कसा इम्पॅक्ट असेल? भरपूर असणार, कारण धारावीतल्या लोकांना कोविडच्या काळात कोण उमेदवार त्यांच्या पाठीशी होता, कोण त्यांच्या सुखदाखत होता याची जाणीव आणि माहिती आहे. आणि माझ्या व्यतिरिक्त कोणी उमेदवार जे आता निवडणुकीला उभे राहतात त्यातला एकही उमेदवार धारावीत लोकांसमोर उभा नव्हता. धारावीतल्या लोकांना वॅक्सिनचा कधी मदत केली नाही. धारावीतल्या लोकांच्या ऑक्सिजनचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला नाही, हॉस्पिटलचा मार्गी लावला नाही. आणि रेशनिंगची व्यवस्था असेल, जे धारावीचे लेबर असेल त्यांना गावी जायची व्यवस्था असेल, या सर्व गोष्टी आपण केल्यामुळे लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. आणि करोनाचं जे धारावीचं मॉडेल आहे ते यशस्वी करण्यात माझा सिंहाचा वाटा होता हे लोकांना माहिती आहे. उद्धव ठाकरे म्हणजे उबाटा गट आणि शिवसेना असा सामना असलेल्या लोकसभा मतदारसंघांपैकी हा एक प्रमुख मतदारसंघ आहे. आणि आपण पाहतोय की शिवसेना आणि हिंदुत्व हे तर पूर्वापारापासून चालत आलेलं समीकरण आहे, पण विभाजनानंतर आपण पाहतोय उद्धव ठाकरेंच्या सभांमध्ये हिरवे झेंडे फडकवले जात आहेत. त्यांना मतदान करण्यासाठी महाविकास आघाडीला आणि उबाटा गटाला मतदान करण्यासाठी फतवे निघतात. तर हा जो बदल काही प्रमाणामध्ये दिसतोय तर याच्याकडे तुम्ही कसं पाहताय? नाही, उबाटाचे नेते हे स्वतःच्या स्वार्थासाठी धार्मिक तेढ निर्माण करत आहेत आणि विनाकारण आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या द्वेष निर्माण करण्याकरता वक्तव्य करत आहेत. ते अत्यंत दुर्दैवी आणि केवळ स्वतःच्या स्वार्थापोटी स्वतःचा पक्ष अस्तित्व टिकण्याकरता, स्वतःच्या परिवाराचं अस्तित्व टिकण्याकरता मोदीजींच्या विरुद्ध धार्मिक तेढ निर्माण करून वातावरण दूषित करत आहेत.
आणि जरी त्यांनी राजकीय वातावरण दूषित जरी केलं तरी मोदीजींची जी प्रतिमा आहे सर्व धर्माला सोबत घेऊन जायची, त्या प्रतिमेनुसार सर्व धर्माची लोक मोदीजींच्या पाठीशी उभे राहील. हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सगळ्या धर्माच्या लोकांना एक विश्वास आहे, जर देश सुरक्षित ठेवायचा असेल तर ते मोदीजींच्या हाती देश सुरक्षित राहू शकतो, आपला परिवार सुरक्षित राहू शकतो. त्यामुळे जरी त्यांनी जातीय तेढ, धार्मिक तेढ निर्माण केली तर लोक त्याला वीक घालणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी की गॅरंटी या टॅगलाईन खाली संपूर्ण महायुती देशभरामध्ये प्रचार करते. तर मोदीजींनी जशी देशाला गॅरंटी दिली तसे त्यांचे एक शिलेदार म्हणून, महायुतीचा एक घटक म्हणून तुम्ही दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील मतदारांना कोणती गॅरंटी देणार? दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील लोकांना आम्ही ही गॅरंटी देतो की आज मी त्यांना त्यांच्या झोपडीत भेटायला जातोय, त्यांच्या चाळीत भेटायला जातोय, त्यांच्या मोडकळीस आलेल्या इमारतीत भेटायला जातोय. पण पुढच्या वेळी निवडणुकीच्या अगोदर मी तुमच्या नवीन बिल्डिंगमध्ये, नवीन फ्लॅटमध्ये तुम्हाला भेटायला येईल. हा 5 वर्षाचा एक प्लॅन आम्ही त्यांच्यासमोर मांडत आहेत. कारण रिडेव्हलपमेंट हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातला, आणि ते प्रश्न आपण गेल्या 10 वर्षात मार्गी लावलेले. BDD चाळ रिडेव्हलपमेंट असेल, धारावी रिडेव्हलपमेंट असेल, ज्या निर्वासितांच्या वसाहती आहेत, पंजाबी कॉलनी, MS कॉलनी, बॅरेक्स, त्यांचं रिडेव्हलपमेंटचा विषय आपण मार्गी लावलेला आहे. म्हाडाच्या पुनर्वसित वसाहती आहेत 388, त्यांचा GR कडून आपण पुनर्वसनाचा मार्ग मोकळा करून दिलेला आहे. ज्या मोडकळीस आलेल्या इमारती आहेत त्या रिडेव्हलप करण्याकरता राष्ट्रपतीचा एक नवीन वटहुकूम आपण काढलेला. गावठाण कोळवेड्यांचा जो सीमांकन आहे आणि त्यांचा घरं रेग्युलाइज करून त्यांच्यासाठी नवीन DCR करायचा, हे पण आपण मंजूर करून घेतले. आणि SRA प्रोजेक्ट हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे दक्षिणमध्ये. सर्व SRA प्रोजेक्ट राज्य सरकारच्या माध्यमातून करण्याचा एक ऐतिहासिक निर्णय झालेला आहे, जेणेकरून 10-15 वर्ष प्रोजेक्ट रखडू नये आणि लोकांमध्ये नैराश्य होऊ नये याकरता सर्व प्रोजेक्ट आता राज्य सरकारच्या माध्यमातून करणार आहे. त्यामुळे रिडेव्हलपमेंटचा प्रश्न हा दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातला खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो मी सोडवणार, हे लोकांना मी वचन देत आहे. सर, एक शेवटचा प्रश्न विचारेन की इंडी आघाडीची शिवाजी पार्कवर एक सभा झाली होती, त्यावेळेस उद्धव ठाकरेंच्या भाषणामधून जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो हा शब्द त्यांनी त्यावेळेस वापरला नाही, तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल? नाही, त्याच्यातूनच ते काँग्रेसच्या किती आहारी गेलेत ते समजून येतंय आणि राहुल गांधीच्या पण किती आहारी गेलेत. आणि त्यांच्या दबावापट्टी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधव भगिनींनो हा शब्द त्यांनी उच्चारला नाही. आणि ज्यावेळी महाविकास आघाडी होती त्यावेळी हिंदू हृदय सम्राट हा पण शब्द ते उच्चारत नव्हते. त्यामुळे किती त्यांच्या आहारी गेलेत आणि त्यांच्या दबावाखाली ते काम करत आहेत हे दिसून येत. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकात जाऊन त्यांना पण त्यांनी वंदन केलेलं आहे, केवळ राहुल गांधीला आवडणार नाही म्हणून. तर जनता हे बघत आहे आणि जनताला या गोष्टी पटत नाही. त्यामुळे जनता आपल्या मनातली चीड आणि राग ही मतदानाच्या माध्यमातून व्यक्त करतील. म्हणून मला संपूर्ण विश्वास आहे 20 तारखेला धनुष्यबाणावर बटन दाबून लोक या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाचा बदला घेतील. लोक धनुष्यबाणावर बटन दाबून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या विरुद्ध जे काम करतात त्यांचा बदला घेतील आणि धनुष्यबाणावर बटन दाबून देशद्रोह यांचा बदला घेतील. देश विघातक शक्ती आहे त्यांचा बदला घेतील आणि मोदीजींच्या विरुद्ध आहे त्या शक्तीचा पण बदला धनुष्यबाणावर बटन दाबून घेतील. खूप खूप धन्यवाद राहुलजी, आपल्या प्रचाराच्या कार्यक्रमातून वेळ दिल्याबद्दल. आपल्यासोबत होते दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राहुलजी शेवाळे. ही मुलाखत आपल्याला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि महा MTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.